Hello, student. Today we are going to see the paper 1 EA and chapter name is Modern Electronic Machine. The topic is iCard making machine म्हणजे आय कार्ड तयार करणारी मशीन. तर आय कार्ड एब्रिवेटेड एज ए आयडेंटिफाय card or information card. This card gives information about people such as his name, address, qualification, his work, post, organization, where he work, etc. Nowadays, iCard is becoming popular in each sector like education, industries, government offices, medical field, etc., where the person works to earn for his livelihood. म्हणजे आय कार्डला ओळखपत्र म्हणतात. या कार्डवर व्यक्तीची पूर्ण इन्फॉर्मेशन किंवा माहिती जसे की त्याचे नाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता, पद किंवा पोस्ट, कार्य, कार्यरत ठिकाण याची पूर्ण इन्फॉर्मेशन असते. शैक्षणिक क्षेत्रात, कंपनीमध्ये, इंडस्ट्रीमध्ये, शासकीय क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात आजकाल आय कार्ड जास्त प्रचलित झालेला आहे. आता सिंपल प्रोसिजर फॉर मेकिंग आय कार्ड. आय कार्ड तयार करण्याची साधी किंवा सिंपल पद्धत आपण बघणार आहोत. फर्स्ट स्टेप इज write or type information about the card holder on piece of paper or plastic. Second is take the photo of card holder and paste it on the paper containing the information. Third one is slip the paper card between two pieces of plastic. And fourth one, roll the paper card along with plastic between two roller of laminator to bond the plastic layers so that card is prepared. तर कार्ड तयार करण्याची प्रोसेस ही पुढील प्रमाणे आहे. नंबर 1, एखाद्या कागदावर किंवा प्लास्टिक कार्डवरती मानवाची पूर्ण माहिती लिहा व किंवा टाईप करा. सेकंड कृती आहे मानवाचा एक फोटो घेऊन त्या कागदावर एका बाजूला चिकटवा. तिसरं आहे मानवाच्या माहितीचा किंवा इन्फॉर्मेशनचा कागद प्लास्टिक पाऊचमध्ये ठेवा. चौथे स्टेप आहे प्लास्टिक पाऊचसह हा कागद लॅमिनेटर मशीनमध्ये रोल करा, ज्यामुळे दोन्ही बाजूचे प्लास्टिक एकमेकाला चिपकले जाऊन आय कार्ड तयार होते. पुढे आहे की nowadays this process has been changed by using digital camera, computer and inkjet printer. By snapping the photo of card holder, the photo is brought into the computer screen. Computer is program for Adobe Photoshop having information of card holder. The information format may vary for different card holder such as businessman card holder, company worker card holder, student card holder. After typing the information to computer and pasting a photo, the card is printed on paper with inkjet printer or on synthetic sheet with a laser printer. This process is inexpensive, requires less time to prepare iCard and looks beautiful.
आजकाल आय कार्ड तयार करण्याची ही पद्धत जुनी झालेली आहे. आता डिजिटल कॅमेरा, संगणक व लेझर प्रिंटर वापरून आय कार्ड तयार करतात. डिजिटल कॅमेराने कार्डधारकाचे फोटो काढून त्याचे फोटो संगणकावर आणतात. संगणकामध्ये किंवा कम्प्युटरमध्ये ॲडॉब फोटोशॉपमध्ये कार्डधारकाची पूर्ण माहिती साठवलेली असते. प्रत्येक कार्डधारकाची माहिती वेगवेगळी असते. तसेच त्याचे स्वरूपसुद्धा डिफरंट असते किंवा वेगवेगळे असते. जसं की व्यापारधारकाचा कार्ड, कंपनीमध्ये काम करणारे टेक्निशियनचे कार्ड, विद्यार्थ्यांचे कार्ड आदी स्वरूपचे त्यांचे वेगवेगळे असतात. कम्प्युटरला कार्डधारकाची इन्फॉर्मेशन किंवा माहिती पुरवल्यावर व फोटो पोस्ट केल्यावर पेपरवरती इंकजेट प्रिंटरद्वारा किंवा सिंथेटिक शीटवरती लेझर प्रिंटरद्वारा प्रिंट करतात. ही क्रिया खर्चिक नसून कार्ड तयार करायला वेळ लागत नाही, तसेच ते आकर्षक दिसते. नाव डिफरंट टाइप्स ऑफ टेक्निक used to make iCard. The first one is thermal printing process. In this process, you design a card on your computer and attach printer with computer and load cut cards in the machine and just print it. The card can be printed single side or double side using different printer. Every type of iCard printer has different type of printing components and works as a different sheet. म्हणजे थर्मल प्रिंटिंग प्रोसेस म्हणजे या प्रक्रियेमध्ये कार्डचे डिझाईन कम्प्युटरवर तयार करतात. कम्प्युटरला प्रिंटर जोडलेला असतो. प्रिंटरला रिकामे कार्ड जोडल्यास मुद्रित कार्ड प्रिंटरच्या बाहेर येते. हा कार्ड एका बाजूला किंवा दोन्ही बाजूला मुद्रित करता येते किंवा प्रिंट करता येते. प्रत्येक प्रकारच्या आय कार्डसाठी प्रिंटरला जोडलेले कार्ड हे वेगवेगळे आकाराचे असतात. त्याचे कार्य वेगवेगळ्या गतीवर चालतात. पुढचे आहे फ्युजिंग ऑफ मशीन. फ्युजिंग मशीन इट इज अ पॉप्युलर टेक्निक फॉर मेकिंग आय कार्ड. In this process, the plastic material is used with a high temperature. Fastly design the card with the help of computer and then select the media for printing, either inkjet or laser printer. Inkjet printer is used for PVC sheet. PVC म्हणजे polyvinyl chloride and laser means light amplification by stimulated emission of radiation. त्याला म्हणायचं झालं तर प्रकाश किरण उत्पन्न करणे रेडिएशन म्हणजे. ठीक आहे. फॉर ए सिंथेटिक शीट, आफ्टर सिलेक्टिंग द मीडिया प्रिंट इट on respective printer and apply overlay on the front and back side and then fuse it. After completing the fusing process, remove the card from the machine and cut it through car cutter. म्हणजे फ्युजिंग मशीन म्हणजे आजकाल सर्वात जास्त ही पद्धत वापरतात. या पद्धतीत प्लास्टिक मटेरियल आय कार्ड तयार करण्यासाठी वापरतात. हा प्लास्टिक मटेरियल जास्त टेम्परेचरला फ्यूज होतो. सुरुवातीला कार्डची डिझाईन कम्प्युटरवर तयार करतात. नंतर प्रिंटरची निवड होते.
PVC शीटचे कार्ड तयार करण्यासाठी इंजेक्ट प्रिंटर तर सिंथेटिक शीटसाठी लेझर प्रिंटरचा वापर करतात. प्रिंटरची निवड झाल्यावर कम्प्युटरमध्ये तयार केलेल्या अनेक कार्डधारकांचा फॉर्मॅट PVC अथवा सिंथेटिक शीटला फ्यूज करून त्यावर मुद्रित किंवा प्रिंट करतात. शेवटचे कटरने आवश्यक मापात तुकडे करून आय कार्ड तयार करतात. तिसरा आहे लॅमिनेशन प्रोसेस. दिस इज द मोस्ट कॉस्ट इफेक्टिव्ह अँड इजियर प्रोसेस ऑफ मेकिंग अ आय कार्ड लुकिंग सेम as thermal or fusing card. In this process, first design 10 to 15 cards on a A4 size paper with the help of computer. After designing, select the media for printing such as inkjet or laser printer. For inkjet printer, you have to place core sheet in between printable overlays and laminate on the temperature in between 130 degree to 150 degree on Celsius, and then cut the laminate sheet with help of hard cutter. Then care is ready to use. तर लॅमिनेशन प्रोसेस म्हणजे आय कार्ड तयार करण्याची ही सगळ्यात सोपी व कमी खर्चिक व आकर्षक दिसणारी पद्धत आहे. थर्मल कार्ड किंवा फ्युजिंग कार्डपेक्षा ही कार्ड जास्त आकर्षक दिसतात. या पद्धतीत A4 साईजवरती 10 ते 15 कार्ड धारकांची डिझाईन कम्प्युटरवर तयार करतात. नंतर इंजेक्ट किंवा लेझर प्रिंटर वापरतात. इंजेक्ट प्रिंटरसाठी प्रिंटिंग केलेल्या कागदाभोवती दोन्ही बाजूने कोअरशीट ठेवतात. नंतर लॅमिनेटरमध्ये 130 डिग्री ते 150 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याला तापवून त्याला लॅमिनेट करतात. शेवटी कठीण कटरने शीटला काढून कार्ड तयार करतात. फॉर लेझर प्रिंटर, सेम प्रोसेस इज adopted. That is, design 10 to 15 cards on a A4 size with the help of computer. After that, print those cards on synthetic sheet with the help of laser printer, and then laminate the sheet with the help of good quality lamination machine. For even temperature and enough even pressure using high quality EVA. EVA means ethylene vinyl acetate म्हणजे इलास्टिक मटेरियल ज्याला म्हणतो आपण, कोटेड लॅमिनेशन पाउच फॉर अ गुड रिझल्ट. आफ्टर कंप्लीटिंग लॅमिनेशन प्रोसेस, कट द कार्ड्स विथ द हेल्प ऑफ कटर. म्हणजे लेझर प्रिंटरसाठी सुद्धा सारखी पद्धत वापरता येते. म्हणजे कम्प्युटरवर A4 पेजवर 10 ते 15 कार्ड धारकांची डिझाईन तयार करतात व सिंथेटिक शीटवरती लेझर प्रिंटरने प्रिंट करतात. उत्तम लॅमिनेशन मशीनने ठराविक तापमानाला प्रिंट किंवा मुद्रित सिंथेटिक शीटवरती दोन्ही बाजूने लॅमिनेशन करतात व शेवटी कटरने कापून कार्ड तयार करतात. आता पाहूया फ्युचर ऑफ एन आय कार्ड मेकिंग. तर फ्युचर म्हणजे वैशिष्ट्य. तर पहिला वैशिष्ट्य आहे इट रेड्युसेस कॉस्ट ऑफ आय कार्ड. म्हणजे आय कार्डची किंमत कमी होते. सेकंड आहे नो नीड टू डिपेंड ऑन आय कार्ड मेकर. गेट आय कार्ड इन्स्टंटली. नो नीड टू डिपेंड ऑन आय कार्ड मेकर. ठीक आहे.
थर्ड आहे गेट आय कार्ड इन्स्टंटली. आणि चौथा आहे मोर इन्फॉर्मेशन इज स्टोर्ड ऑन द आय कार्ड इफ इन्फॉर्मेशन कॅन बी रीड फ्रॉम लॉंगर डिस्टन्स. मीन्स आय कार्डची किंमत फार कमी होते. सेकंड आहे आय कार्ड अल्प वेळात तयार करता येते. तिसरं आहे आय कार्ड तयार करणाऱ्याकडे जाण्याची आवश्यकता नाही. चौथा आहे आय कार्ड जास्तीत जास्त माहिती कार्डधारकाची असते. आणि शेवटचं आहे आय कार्डवरील माहितीचे वाचन लांब अंतरावरून करता येते. तर याप्रमाणे आय कार्ड असते. त्याच्यानंतर आहे इमर्जन्सी लाईट. तर an emergency light is a battery backed lighting device that switches on automatically when a building experiences a power outage. It is a small part of inverter. Inverter produce 220 volt AC supply in absence of the mains. So emergency light produce the light in CLF or LED bulb when main supply is off. The circuit used for emergency light and inverter is totally different. Inverter is high power operated device whereas emergency light is low power operated device. म्हणजे इमर्जन्सी लाईट म्हणजे इमर्जन्सी लाईट हे बॅटरीवर कार्य करणारे लाइटिंग डिव्हाइस किंवा साधन असून जेव्हा रूममधील लाईट किंवा पॉवर सप्लाय खंडित होतो किंवा बंद होतो तेव्हा हे डिव्हाइस ॲटोमॅटिक चालू होऊन रूमला प्रकाशित करतात. ठीक आहे. इमर्जन्सी लाईट यंत्रात किंवा मशीनमध्ये इन्व्हर्टरचा लहान भाग असतो. मेन सप्लाय गेल्यावर किंवा खंडित झाल्यावर इन्व्हर्टर 230 वोल्ट AC पुरवठा निर्माण करतो ज्यामुळे इमर्जन्सी लाईट चालू होते. कन्व्हर्टर सर्किटची आकृती व इमर्जन्सी सर्किटची आकृती किंवा फिगर हे वेगवेगळी असतात. इन्व्हर्टर हा जास्त पॉवरवर कार्य करतो तर इमर्जन्सी लाईट हा कमी पॉवरवर कार्य करतो. तर पहा हे दिलेलं आहे वर circuit diagram of emergency light. So this circuit is used for 11 watt and at a 60 volt CFL emergency light. म्हणजे ही जी सर्किट दाखवलेली आहे वर ही सर्किट 11 वॅट CFL बल्ब 11 वॅट आणि 6 वोल्ट यावर कार्य करणारा CFL बल्ब यासाठी तयार केलेली आहे. नाव सी द component used for this circuit. So first is transistor. There are two transistor T1 and T2. That number is D882 NPN type. म्हणजे हे दोन्ही ट्रान्झिस्टर NPN टाईप असतात. त्याच्यानंतर कॅपॅसिटर. तर C1 कॅपॅसिटर हा 47 kP फॅरेड म्हणजे किलो पिको फॅरेड. C2 हा 10 मायक्रो फॅरेड एट 25 वोल्ट. C3 कॅपॅसिटर व्हॅल्यू इज 1000 मायक्रो फॅरेड एट 16 वोल्ट. and C4 capacitor's value is 10 kpf kilo picofarad at 1000 volt. Now diodes. The diode D1, D2, D3, D4 and D5 are the general purpose diode, that is semiconductor simple diode, their number is IN4007. Now D6 is the green LED, means its color is green LED light emitting diode, and D7 is also LED, it emits the red light. Now next component are resistor. R1's value
is 330 ohm, resistance R2 value is 470 ohm, resistance R3 value is 47 ohm, resistance R4 value is 2.2 ohm at 2 watt. Now transformer used for inverter is 606 volt at 500 milliampere capacity. म्हणजे हा जो ट्रान्सफॉर्मर असतो हा 606 व्होल्ट आउटपुट आणि 500 मिलीएम्पियरचा असतो. ही याची रेटिंग असते. नाव बॅटरी इज यूज 6 व्होल्ट और त्याची कॅपॅसिटी असते करंट कॅपॅसिटी 4 एम्पियर आवर. नाव ट्यूब किंवा बल्ब इज 11 watt at 6 volt and switch एक असते on off switch. Now the above circuits light 1 11 watt 6 volt CFL bulb. It also charge the battery. The circuit provide auto charging फॅसिलिटी. तर वरच्या सर्किटमध्ये 11 वॅट एट 6 वोल्ट CFL बल्ब करता डिझाईन केलेले आहे. इट आल्सो चार्ज द बॅटरी, ते बॅटरीला चार्ज करते. तसेच चार्जिंग फॅसिलिटी याच्यामध्ये ऑटोमॅटिक चार्जिंग फॅसिलिटी याच्यामध्ये अवेलेबल असते. नाव सी द एक्सप्लेनेशन ऑफ सर्किट. द सर्किट हॅज 2 ट्रान्झिस्टर T1 and T2 फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी through on-off switch and RFC coil provide the connection between inverter, transformers and collector winding, that is tapping of positive supply. Both the primary terminals of inverter transformer is connected to collector terminals of both switching transistor. The base of transistor T2 is connected to resistor R1 and is connected to positive terminal of battery. The base of transistor T2 is a base winding to one of terminal of secondary winding of inverter transformer and second terminal is connected to base of T1 transistor. Emitter of both the transistor for is connected to negative terminal of battery. म्हणजे सर्किटचे जे किंवा मंडळ आहे त्यात या सर्किट किंवा मंडळात 2 ट्रान्झिस्टर T1 आणि T2चा उपयोग करतात. या सर्किटमध्ये बॅटरीचे जे पॉझिटिव्ह टोक आहे त्यापासून ऑन ऑफ स्विच व RFC कॉइलपासून इन्व्हर्टर ट्रान्सफॉर्मरची कलेक्टर वाइंडिंगच्या सेंटर टॅपिंगला पॉझिटिव्ह सप्लाय दिला जातो. या वाइंडिंगचे दुसरे जे टर्मिनल आहे ते ट्रान्झिस्टरचे कलेक्टरला जोडलेले असतात. स्विचिंग ट्रान्झिस्टर T2च्या बेसला रेजिस्टन्स R1 जोडून त्याचे पुढचे टोक बॅटरीच्या पॉझिटिव्ह टोकाला जोडतात. ट्रान्झिस्टर T2च्या बेससुद्धा पॉझिटिव्ह व्होल्टेज पुरवला जातो. इन्व्हर्टर ट्रान्सफॉर्मर बेस वाइंडिंगचे एक टोक वाला एका टोकाला जोडतात तर दुसरे टोक ट्रान्झिस्टर T1च्या बेसला जोडतात. दोन्ही ट्रान्झिस्टरचे इमिटरला बॅटरीचे निगेटिव्ह टोक जोडतात. नाव वर्किंग ऑफ सर्किट. R1 and base winding provide necessary biasing for both transistor, so both the transistor start to conduct. Due to this purpose, current from collector winding start to conduct inverter transformer. Due to collector current, voltage at the base winding increases to base biasing of transistor. Hence, conduction of both transistor increases. That is, collector current again increases. A stage is reached when core of transistor saturates. Due to this voltage
at a base winding do not increase and transistor do not conduct. Base biasing from battery switch off both the transistor and new cycle begins. Switch on off both transistor continually produces 200 volt AC supply in inverter transformer. This supply passes to CFL 11 watt bulb through capacitor C4 and light the CFL bulb. म्हणजे या सर्किटची कार्यपद्धती किंवा वर्किंग ही याप्रमाणे असते. जसे की R1 व बेस वाइंडिंगपासून दोन्ही ट्रान्झिस्टरला बेस बायसिंग मिळाल्यावर दोन्ही ट्रान्झिस्टर कार्य करण्यास सुरुवात करतात, ज्यामुळे इन्व्हर्टर ट्रान्सफॉर्मरच्या कलेक्टर वाइंडिंगमध्ये करंट वाहू लागतो. कलेक्टर वाइंडिंगमधील करंटमुळे बेस वाइंडिंगवरती उत्पन्न होणारा व्होल्टेज दोन्ही ट्रान्झिस्टरच्या बेस बायसिंगमध्ये वाढ करतो. त्यामुळे दोन्ही ट्रान्झिस्टरच्या कंडक्शनमध्ये वाढ होते व कलेक्टर वाइंडिंगमधील करंट वाढतो आणि एक स्थिती अशी येते की ट्रान्सफॉर्मर सॅच्युरेशन होतो. यामुळे असे वाइंडिंगमध्ये उत्पन्न होणारा व्होल्टेज बंद होतो व दोन्ही ट्रान्झिस्टर ऑफ होतात किंवा बंद होतात. बॅटरीपासून मिळणारा बायसिंगमुळे ट्रान्झिस्टर पुन्हा ऑन होतो व पूर्ण प्रक्रिया पुन्हा प्रारंभ होते. दोन्ही ट्रान्झिस्टर सारखे ऑन ऑफ झाल्याने इन्व्हर्टर ट्रान्सफॉर्मरची कलेक्टर वाइंडिंगमध्ये परिवर्तनशील करंट म्हणजेच AC करंट वाहायला लागते व इन्व्हर्टर ट्रान्सफॉर्मरची हाय व्होल्टेज वाइंडिंगमध्ये 200 वोल्ट AC निर्माण होतो. हा सप्लाय 10 किलो पिकोफॅरेडच्या कॅपॅसिटरमार्फत CFL बल्बला किंवा लाईटला दिले जाते व तो प्रकाशित होऊ लागतो, म्हणजे प्रकाश देऊ लागतो. त्याच्यानंतर आहे चार्जिंग स्टेज. द चार्जिंग स्टेट कन्सिस्ट ऑफ 6 व्होल्ट 0 to 6 व्होल्ट म्हणजे 6 व्होल्ट ॲट 500 मिलीएम्पियर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. म्हणजे या ठिकाणी जो चार्जिंग पर्पजसाठी जो ट्रान्सफॉर्मर वापरलेला असतो हा सेंटर टाईप ट्रान्सफॉर्मर असून याची कॅपॅसिटी जी असते 6 व्होल्ट at 500 milliampere. The primary of transformer is connected to AC supply. AC voltage at the secondary is rectified by diode D3 and D4 and filter through the capacitor C3. म्हणजे या ठिकाणी जो कॅपॅसिटर C3 आहे फिल्टर पर्पजसाठी वापरलेला आहे आणि डायोड D3 and D4 are used for rectification purpose. Means this is the full wave rectifier. Thus regulated DC supply is connected to positive terminal of battery through R4. As the AC supply is on, then it starts charging the battery, but CFL bulb start glowing. म्हणजे CFL bulb प्रकाश देऊ लागतो. Through on off switch we can switch off CFL bulb. जर आपल्याला बल्ब बंद करायचा आहे तर स्विचच्याद्वारे आपण ऑन ऑफ करू शकतो. व्होल्टेज ऑफ बॅटरी इज गिवन टू LED D7 थ्रू द R3 रेजिस्टर R3. द LED glows indicating CFL bulb can glow on. Also rectified DC voltage from mains AC supply passes through LED 6. Second terminal of LED 6 is connected to resistor R2 to ground. This LED glow indicating battery is charging. तर चार्जिंग विभागात म्हणजे या सर्किटमध्ये चार्जिंगच्या विभागात
6 व्होल्ट 06 व्होल्ट 500 मिली एम्पियरचा एक स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचा वापर करतात. या ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वायंडिंगला AC सप्लाय जोडतात, तर सेकंडरी वायंडिंगमध्ये निर्माण झालेले AC व्होल्टेज डायोड D3 व D4 द्वारे रेक्टिफाय करून कॅपॅसिटर C3 द्वारा फिल्टर करतात. हा जो DC व्होल्टेज आहे तो रेजिस्टर R4 द्वारा बॅटरीच्या पॉझिटिव्ह टोकाला जोडतात व बॅटरी चार्ज होते. AC सप्लाय मिळाल्यास चार्जिंग सर्किट कार्य करतो व बॅटरी चार्ज होते. या स्थितीत CFL बल्ब प्रकाशित होतो म्हणजे ग्लो होतो. त्याला बंद करण्यासाठी ऑन ऑफ स्विचचा उपयोग करतात. बॅटरीपासून मिळणारा व्होल्टेज रेजिस्टर R3 पासून LED D7ला मिळते. व्होल्टेज LED मिळाल्यास ते प्रकाशित होते व CFL बल्बला ऑन संकेत मिळतो म्हणजे CFL बल्ब ऑन होतो. अशा प्रकारे AC मेन्सपासून रेक्टिफायरमार्फत DC व्होल्टेज LED 6ला दिले जाते. LEDचा दुसरा टोक रेजिस्टर R2ला जोडून पुढे ग्राउंडला जोडतात किंवा ग्राउंड करतात. LEDला व्होल्टेज मिळाल्यास ती प्रकाशित होते व बॅटरी चार्जिंगचा संकेत मिळतो. पुढचे आहे इन्व्हर्टर ट्रान्सफॉर्मर तयार करण्याची जी पद्धत आहे ती आहे की E25 नंबरची कार्बन कोअरची बॉबिन घ्या. त्यावर सुरुवातीला 26 गेजचे 7 टर्म्स पाहिलेली आहे. हा तुमच्या सिलेबसमध्ये दिलेला नाही आहे पुस्तकात, तर आपण याला घेणार नाही. तर या ठिकाणी आपण थांबतो. तर धन्यवाद.